गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीजेस असं बघणार आहोत. त्याच्यामध्ये कॅन यू रिकॉलमध्ये पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, हॅव यू एव्हर टेकन द लिव्ह फ्रॉम द स्कूल ड्यू टू सिकनेस. म्हणजे काय, तुम्ही आजारी पडलात आणि आजारी पडल्यामुळे शाळेमधनं लिव्ह घेऊन तुम्ही कधी घरी आलेला आहात काय. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी बिकम सिक. तुम्ही आजारी पडलात म्हणजे नेमकं काय झालं. आणि we feel good even without taking any medicine and sometimes we need to consult doctor. कधी कधी काय होतं, आपल्याला बरं वाटत नाही आणि काही न घेता आपण बरे होतो. अँड टेक रेग्युलर मेडिसिन इन सिकनेस. कधी कधी काय होतं, आपण खूपच जास्त आजारी पडतो, आपल्याला ताप आलेला असतो, आपल्याला डॉक्टरांकडे जायला लागतं, मेडिसिन घ्यायला लागतं आणि मग त्या आजारामधनं आपण बरे होतो. एवढे सगळे प्रश्न तुमच्यासाठी विचारलेले आहेत. आता व्हॉट डू मीन बाय हेल्थ. हेल्थ म्हणजे काय ते दिलेलं आहे बघा. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेलबिंगनेस. म्हणजे आपले जे शरीर आहे ते काय आहे, शारीरिक, मानसिक. फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक अँड सोशियल म्हणजे आपल्या सभोवताली जो समाज आहे, ती जी परिस्थिती आहे ती वेल बिंगनेस, हे सगळं चांगलं असणं म्हणजे आपण सुदृढ असणं. आणि पुढे काय म्हणतात ते, नॉट मेरिडली द ॲब्सन्स ऑफ एनी डिसीज. आपल्या शरीरामध्ये एकही रोग नाही म्हणजे आपण हेल्दी आहेत असं नाही, तर काय, आपल्या शरीरामध्ये एकही रोग नसावा आणि फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिंगनेस ह्या सगळ्यांचं मिळून हेल्थ आहे. आता पुढे जातो आपण, व्हॉट इज डिसीज. रोग म्हणजे काय, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल. म्हणजे काय, डिस्टर्बन्स आपल्या शरीरामध्ये हे होऊन जात आहे, आपण डिस्टर्ब होऊन जातोय, आपल्याला खूप ताप येतोय, थंडी वाजायला लागते. फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल म्हणजे मानसिकदृष्ट्या आपण खचतोय. या दोन्ही प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. म्हणजे आता काय काय झालं, आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही, आपल्याला बरं वाटत नाही, आपल्याला काहीतरी झालंय असं वाटतंय, डिस्टर्बन्स तयार होतात. कशा प्रकारचे, फिजिओलॉजिकल आणि अजून काय, सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक प्रोसेस ऑफ बॉडी. त्यालाच काय म्हटलंय, इज कॉल्ड ॲज डिसीज. त्यालाच आपण रोग असं म्हणतो. आता प्रत्येक रोगाला डिसीज हॅज इट्स ओन सिम्पटम्स. त्याचे प्रत्येकाचे सिम्पटम्स म्हणजे त्याचे जी लक्षणं आहेत, सिम्पटम्स म्हणजे लक्षणं ही वेगवेगळी आहेत. मग डिसीजेस बरेच आहेत, डायबिटीस आहे, कॉमन कोल्ड आहे, अस्थमा आहे, त्या प्रत्येकाचे सिम्पटम्स हे वेगवेगळे आहेत. आता पुढे आपण जायला लागेल टाईप्स ऑफ डिसीजेस. त्याच्यामध्ये व्हेरियस डिसीजेस कोण कोण आलं, डायबिटीस, मधुमेह, कॉमन कोल्ड, सर्दी, अस्थमा, दमा लागतोय आपल्याला, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज, हृदयाचे आजार, त्यांचे रिझन्स अँड सिम्पटम्स, त्याची काय कारणं आहेत आणि सिम्पटम्स म्हणजे काय त्याचे हे आहेत, लक्षणं आहेत. ऑफ ऑल दिस डिसीजेस आर डिफरंट. प्रत्येकाचे सिम्पटम्स हे वेगवेगळे आहेत. आता ह्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यांना क्लासिफाय केलं. खाली टाईप्स ऑफ डिसीजेस आणि क्लासिफिकेशन दिलेलं आहे बघा. एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन व्हावं म्हणून ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक बॉक्स दिलेला आहे, टाईप्स ऑफ डिसीजेस लाल अक्षरामध्ये दिलं आहे. त्याच्या डाव्या हाताला अकॉर्डिंग टू ड्युरेशन, तो रोग किती काळासाठी, ड्युरेशन म्हणजे कालावधी. त्याच्यामध्ये पहिलं क्रोनिक डिसीज आणि दुसरं ॲक्यूट डिसीज, असे दोन प्रकार आहेत. बघूया. अकॉर्डिंग टू ड्युरेशनमध्ये पहिला प्रकार आहे क्रोनिक डिसीज आणि दुसरा आहे ॲक्यूट डिसीज. आता इकडे आलो मी. अकॉर्डिंग टू रिझन, त्याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये हेरिडिटरी डिसीजेस. आता काय खाली म्हणताय, त्याचं एक उदाहरण दिलं आहे, डाऊन सिंड्रोम. किंवा तुमच्या घरामध्ये डायबिटीस आहे, तर म्हणजे मुलाला, नातवाला डायबिटिक हे कॅरेक्टर येत आहेत,
किंवा बुटकी एखादी व्यक्ती आहे ते कॅरेक्टर, घाऱ्या डोळ्यांचे. आता काही रोग आहेत, हर्ट डिसीज आहे, तो एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट होतोय. म्हणजे हेरिडिटरी डिसीजेस हे वडिलोपार्जित वंश परंपरागत चालत आलेले. त्यातलं एक उदाहरण दिलंय त्यांनी, डाऊन सिंड्रोम. दुसरं इकडे आलोय, ॲक्वायर्ड डिसीजेस. म्हणजे काय, आपल्या सभोवताली जे वातावरण आहे, इन्फेक्शन आहे. इकडे आलो मी, त्याच्या खाली इन्फेक्टियस डिसीजेस. त्याच्यामध्ये काय, कॉमन कोल्ड, तुमच्या मित्राला सर्दी झाली, तो शिंकला, ते उडून आलं तुमच्या याच्यावर ड्रॉपलेट्स, तर तुम्हाला पण सर्दी झाली, इन्फेक्टियस व्हायरल इन्फेक्शन. आता जो कोविड-19 आहे तो सुद्धा इट इज ऑल्सो व्हायरल इन्फेक्टेड डिसीज. फ्लू, एकदम थंडी वाजून आली तुम्हाला, डेंग्यू, तुम्हाला डेंग्यू झाला म्हणजे डासाकडनं तुम्हाला आला, तुमच्याकडनं ते रक्त पिऊन दुसऱ्याला झाला, असं. पुढे नॉन इन्फेक्टियस डिसीज, जे एकदा एका व्यक्तीला झाले तर दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता कमी आहे, त्यांना काय म्हणूया, नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. त्याच्यामध्ये पहिलं डायबिटीज म्हणजे शुगर, हर्ट डिसीज. आता काय झालं, हृदयाचे रोग. आता हे झाले काय, टाईप्स ऑफ डिसीजेस. पुढे आलो मी, कॅन यू टेल असं म्हटलेलं आहे तुम्हाला, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. इकडे पेज नंबर 6 2.2 इन्फेक्शन थ्रू स्पुटम असं दिलेलं आहे. म्हणजे आपण जे खोकलतो, शिंकतो, त्याच्यामधनं जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात, त्याच्यामध्ये जे जड आहेत ते जमिनीवर सेटल होतात आणि जे तोंडावाटे थोडे हलके आहेत त्यांचं मिस्ट म्हणजे धुक्याच्या रूपात ते सभोवताली पसरतात. असं तुम्हाला वाचून घ्यायला लागेल पेज नंबर 6. आता मी पेज नंबर 7 येतोय बाळांनो. इन्फेक्टियस डिसीजेसच्या आपल्याला बघायचं एक टेबल दिलेला आहे. तर त्याची व्याख्या काय आहे बरं, डिसीजेस स्प्रेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर. म्हणजे जे रोग पसरतात कोणा थ्रू, एअर, वॉटर, फूड म्हणजे हवा, पाणी आणि अन्न, आणि अजून काय, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, अँड अदर ॲनिमल्स, आणि अजून जे आहेत बारीक बारीक कीटक किंवा प्राणी, यांच्या थ्रू जे पसरतात रोग, त्यांना आपण नाव दिलं इन्फेक्टियस डिसीजेस, आर कॉल्ड ॲज इन्फेक्टियस डिसीजेस. त्याच्यामध्ये पहिलं ट्युबरक्युलोसिस. आता ट्युबरक्युलोसिस ते त्याचं नाव आहे, नेम ऑफ डिसीज. मग तो कोणामुळे झाला, पॅथोजन्स म्हणजे बाहेरची जे आयदर बॅक्टेरिया और व्हायरसेस त्या कोणामुळे झाला, त्याला आपण फॉरेन बॉडीला पॅथोजन असं म्हणतात. ती एंटर झाल्यानंतर आपल्याला डिसीज होतोय. मोड ऑफ इन्फेक्शन ते कशामुळे झालं ते दिलेलं आहे. त्याचा परिणाम काय आहे किंवा सिम्पटम्स, त्याचे कारणं काय काय आहेत आणि आपल्याला काय काळजी घ्यायला लागेल, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. म्हणजे आपल्याला काय काळजी घ्यायला लागेल आणि कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घेतली तर तो रोग बरा होईल, असं ते दिलेलं आहे. ते पहिलं घेऊया आता बाळांनो, ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली असं त्या पॅथोजनचं नाव आहे. परत परत ते वाचायला लागेल तुम्हाला. आता मोड ऑफ इन्फेक्शन, स्पिटिंग बाय पेशंट, पेशंट खोकलला थ्रू एअर, हवेमार्फत तो पसरतोय. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, म्हणजे ज्याला ट्युबरक्युलोसिस झालेला आहे, TB झालेला आहे, त्या पेशंटच्या सानिध्यामध्ये तुम्ही जर आलात खूप जास्त काळासाठी तर तुम्हाला TB होण्याची शक्यता वाढली. तर त्याची सिम्पटम्स, क्रोनिक कफ, सारखं खोकला येतोय, ब्लडी स्पिटिंग, त्याच्यामधनं रक्त बाहेर पडतंय, इमॅसिएशन, डिफिकल्ट ब्रिदिंग म्हणजे श्वसन, आत हवा घ्यायला म्हणजे आपल्याला त्रास होतोय. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, आता काय करायला लागेल, BCG व्हॅक्सिन हे त्याच्यासाठीचं व्हॅक्सिन आहे. लहान बाळांना आपण BCGची लस देतो. आयसोलेशन ऑफ पेशंट, पेशंटला आपल्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींपासून लांब ठेवणे. रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट ही एक पद्धती आहे.
तो रोग जर ज्या व्यक्तीला झालेला आहे त्याला डॉट ट्रीटमेंट ही एक ट्रीटमेंटचा प्रकार आहे, ते जर दिलं तर ट्युबरक्युलोसिस हमखास बरा होतो. आता डॉट ही जी आहे ही पद्धती आहे, ती जर आपण घेतली तर आपल्याला ट्युबरक्युलोसिस चांगला होण्याला मदत होते. पुढे जाऊया. हेपॅटिटिस, त्यालाच आपण जॉन्डिस असं नाव दिलेलं आहे. आता कधी कधी काय होतं, तुमचे डोळे असे पिवळसर दिसायला लागतात बघा. इट इज वन टाईप ऑफ इन्फेक्शन. आता त्याच्यामध्ये एक प्रकार आहे. इट इज अ व्हायरल इन्फेक्टेड डिसीज, हेपॅटिटिस व्हायरस. त्याच्यामध्ये प्रकार आहेत ए, बी, सी, डी आणि ई. आता कोणामुळे होतो? कॉन्टॅमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाण्यामुळे. शेअरिंग ऑफ निडल्स म्हणजे एकाला इंजेक्शन दिलं, 30 निडल आपल्याला वापरली. ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे एकाचं ब्लड विदाऊट चेकिंग दुसऱ्याला दिलं गेलं तर अशा प्रकारामुळे आपल्याला हेपॅटिटिस होतोय. त्याची लक्षणं, सिम्पटम्स, ॲनोरेक्झिया, येलो युरिन म्हणजे पिवळसर लघवी होणे. म्हणजे अजून काय, जनरल विकनेस, आपल्याला अशक्तपणा जाणवणे. नॉसी म्हणजे असं नाकाला असं झोंबणे, ओमिटिंग, उलटी होणे. ग्रे स्टूल म्हणजे पिवळसर टॉयलेट होणे. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी खूप वेळ उकळून गार करून पिणे. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड, स्वच्छ हात धुणे. डिसेंट्री, बॅक्टेरियल व्हायरस, बॅक्टेरियल डिसीज आहे, बॅक्टेरिया व्हायरस. शिजेला, बॅसिली, एंटामोबिया, एंटामोबा, हिस्टोलिटिका अशी त्यांची नावं आहेत. कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित पाणी आणि अन्नामुळे होतं. वॉटरी स्टूल म्हणजे असं पातळ स्टूल होते. पेन्स इन ॲब्डॉमेन, आपल्या पोटामध्ये लहान आणि मोठ्या आतड्यामध्ये दुखणे. काय करायला लागेल मला? प्रिव्हेन्शन, ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, उकळून पाणी घेणे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, अन्न योग्य पद्धतीने साठवणे. ORS कन्झम्पशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होतं. ORS ही एक पावडर आहे, ती पाण्यात मिक्स करून घेतली तर आपल्याला बरं वाटायला लागतं, पाणी भरून येते शरीरामध्ये. कॉलेरा टाईप ऑफ डिसीज आहे. विब्रिओ कॉलेरी हा काय बॅक्टेरियम आहे. आता कोणामुळे होतं? कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित पाणी आणि अन्नामुळे होतं. काय होतंय? ओमिटिंग, सर, डायरिया म्हणजे टॉयलेटला होतंय. क्रॅम्प्स इन लेग्स, असं हातापायाला गोळे येणं असं म्हणूया आपण. प्रिव्हेन्शन, फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस. काय काय करायला लागेल? आपल्याला स्वच्छता ठेवायला लागेल. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, बाहेरचं अन्न खायचं नाही. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी गरम करून उकळून गार करून घेणे. व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, कॉलराची हे मिळते व्हॅक्सिनेशन, ती घेणे. टायफॉइड हा एक ताप आणि त्याचा प्रकार आहे. कोणामुळे होतो? बॅक्टेरियामुळे होतोय. त्याचं नाव सल्मोनेला टायफी असं त्याचं नाव आहे. कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित पाणी आणि अन्नामुळे होतोय. ॲनोरेक्झिया, हेडॅक, आपल्याला खूप डोकं दुखायला लागतं. रॅश ऑन ॲब्डॉमेन, आपलं लालसर असे चट्टे येत आहेत आपल्या पोटाच्या याच्यावर. डिसेंट्री, हगवण. फिवर अप टू, खूप ताप येतो म्हणजे हाताला चटका बसेल. 104 डिग्री फॅरनहाईट एवढा प्रचंड ताप येतोय. त्याचं काय काळजी घ्यायला लागेल? ड्रिंकिंग क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी पिणे. व्हॅक्सिनेशन करून घेणे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, आपलं जे घरातलं वेस्ट आहे ते योग्य पद्धतीने हे करणे. आता खाली येऊया. पेज नंबर 7 वर एक आकृती दिलेली आहे बाळांनो. काय आहे? डर्टीनेस म्हणजे आपण काय करतो, व्हेकल्स जे वापरतो, मोटरसायकल आहे, 4 व्हीलर आहे, त्याचे टायर फेकून टाकून देतो. त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचतंय. बकेट वापरले आणि टाकून दिली, तिथे पाणी साचतंय.
प्लॅस्टिक बॅग्स, आपलं डस्टबिन वगैरे कचरा टाकून देतोय. फ्लॉवर पॉट आहे त्याच्यामध्ये झाड लावलेलं असेल पण पाणी टाकल्यामुळे तिथे डास होण्याची शक्यता वाढली. एक विहीर आहे, न वापरलेली विहीर किंवा कचरा त्या विहिरीमध्ये टाकला जातो किंवा ते घाणेरडं असं दाखवलेलं आहे बघा. असं ते पिक्चर आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघून. आता काय काय झालं, आता तो जो पिक्चर आहे त्याचा स्टडी करायला लागेल. आता इंटरनेटवर जाऊन तुम्हाला काय काय करायचं आहे, पल्स पोलिओ ड्राईव्ह त्याच्याबद्दल माहिती, नंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे आणि सिम्पटम्स ऑफ चिकन पॉक्स, एड्स, प्लेग, मलेरिया असं एक्स्ट्राची माहिती तुम्हाला कलेक्ट करायला लागेल. पुढच्या पानावर येऊया बाळांना. आता आपण पुढचं पेज आहे पेज नंबर 8. आता सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. आता सध्याच्या काळामध्ये कोणते डिसीजेस आपल्याला फेस करायला लागत आहेत. आता हे का होत आहे, प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला. हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन. आपली स्वतःची स्वच्छता कशी आपण मेंटेन करूया. व्हाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये उकळून पाणी का प्यायचं. व्हाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह. आपले हात का आपण सतत स्वच्छ करायचे. आता डेंग्यू असा एक आजार आहे, तो डासांमुळे होतो. ॲक्च्युली काय होतंय ते बघूया. इकडे दिलेलं आहे, टायर आहे, त्याच्यामध्ये पाणी साचलंय. पाण्यामध्ये आळ्या अंडी घातली म्हणजे डासांनी, त्या अंडी मोठी झाली, आळी तयार झाली, आळीपासून डास तयार झाला. तोच कोणता एडिस डास म्हणतो आपण त्याला, ते बघायचं आहे आपल्याला. तर डेंग्यू त्याच्यामुळे होतोय. डेंग्यू बघूया. मॉस्किटोज ले द एग्स, म्हणजे मच्छर काय अंडी घालतात इन वॉटर लॉक्ड प्लेसेस, जिथे कुठे पाणी साचलेलं आहे, गोडे पाणी टाक्यांमध्ये वगैरे तिथे. अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस, आणि ते काय होतं, ते वाढत जात आहेत. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे मच्छर काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरवतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय, तो कोणामुळे पसरतो, एडिस इजिप्टी असं नाव आहे, एडिस इजिप्टी असं. दिस डिसीज इज कॉज्ड बाय, तो कोणामुळे होतो, डेन 1,2 व्हायरस, तो व्हायरल इन्फेक्टेड डिसीज आहे. परत बघूया कोणामुळे होतो, स्प्रेड बाय एडिस इजिप्टी, कॉज्ड बाय डेन, शॉर्ट फॉर्म केला 1,2 व्हायरस, बिलॉंगिंग टू द टाईप, त्याचा टाईप काय, फ्लॅवी व्हायरस. काय म्हणायचं त्याला, फ्लॅवी व्हायरस. पुढे त्याचे सिम्पटम्स काय, पहिला ॲक्यूट फीवर अँड हेडॅक, खूप ताप येणे आणि खूप प्रचंड डोकं दुखणे, ओमिटिंग, वांती असं उलटी वगैरे होणे. पेन्स इन आय सॉकेट, आपले जे डोळे ते खूप दुखतात, इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. आपल्याला असं जाणवतं की माझे डोळे खूप दुखत आहेत. डिक्रीज इन प्लेटलेट्स, प्रचंड आपल्या शरीरामध्ये ज्या WBC आणि RBC आहेत त्याच्यापैकी WBC भरभर कमी होणं. दॅट मे लीड टू इंटरनल हॅमरेज. आता काय आहे, हे प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये, ब्रेनमध्ये ज्या व्हेन्स आहेत, आर्टेरीज आहेत छोट्या छोट्या, त्या फाटून रक्तस्राव होणे असा त्याचा अर्थ आहे. बरं, आता पुढे जायला लागेल आपल्याला बाळांनो. मलेरिया. आता कलेक्ट द इन्फॉर्मेशन असं हे आहे तुम्हाला. विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत. आपल्या गावामध्ये जी ग्रामपंचायत आहे किंवा म्युन्सिपल काउन्सिल जे आहे किंवा म्युन्सिपाल्टी जी आहे त्याच्याकडनं काय ॲक्शन घेतली गेली असं तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. खाली एक चित्र दिलेलं आहे, म्हणजे खाली डू यू नो, डाव्या हाताला एक चित्र आहे, ते मच्छर वगैरे 2.5 पेज नंबर 8 वर, ते तुमच्या पुस्तकात आहेच आहे. फक्त आता काय करायचं, तुम्हाला चौकटी दिलेल्या आहेत, पाण्याचा माठ दाखवलेला, तिथे लिहायचं. तिथे पाणी साचल्यामुळे मच्छर अंडी घालतात, किंवा कूलर
किंवा फिश टँक असं तुम्हाला लिहायचं आहे, ते तुम्ही करणारच. डू यू नो मध्ये काय दिलेलं आहे? मलेरिया इज कॉज्ड ड्यू टू फिमेल ॲनोफिलिस नाव आहे तिचं, म्हणजे राणी मलेरिया काय स्त्री जात जी आहे फिमेल ॲनोफिलिस व्हाईल एलेफेंटाटिस, परत बघूया, ॲनोफिलिस व्हाईल एलेफंटायसिस ड्यू टू फिमेल क्युलेक्स. आता एलिफंटायटिस कोणामध्ये होतो? क्युलेक्समुळे. ॲनोफिलिस अँड एडिडिस ग्रो इन क्लीन वॉटर. कोण कोण स्वच्छ पाण्यामध्ये वाढतंय? ॲनोफिलिस अँड एडिडिस ग्रो इन क्लीन वॉटर, स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात. आणि क्युलेक्स कशामध्ये वाढते? इन डर्टी सिवेज वॉटर, जे गटारीचं पाणी आहे त्याच्यामध्ये क्युलेक्स वाढते. आता हे जे आहे ते तुम्हाला हे इकडे दाखवलेलंच आहे. आता खाली येतोय स्वाईन फ्लू. पुढे जायला लागेल आपल्याला. आता त्याची काय कारणं आहेत? रिझन्स ऑफ इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. डुक्कर जे आहेत त्यांना इन्फेक्शन झालं किंवा मानवाला झालं तर त्याच्या थ्रू आपल्याकडे तो येतो आहे. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू स्वीट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. ज्याला स्वाईन फ्लू झालेले आहे त्याच्या स्टूलमधनं किंवा स्वीटमधनं म्हणजे आलेल्या घामामधनं तो पसरतो. सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू सिक्रिशन ऑफ नोज. नाकामधनं जे हे येतं आहे शेंबूड वगैरे घाण. थ्रोट अँड सलायवा, आपल्या घशामध्ये जी लाळ वगैरे आहे किंवा तोंडामध्ये जी सलायवा आहे तो जर बाहेर पडला त्याच्यातनं ते इन्फेक्शन पसरतं आहे. पुढे आता त्याचे सिम्पटम्स काय आहेत? डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वसनाला त्रास होणे. सोअर थ्रोट म्हणजे घसा कोरडा पडणे. बॉडी पेन्स, अंग खूप दुखणे, हातपाय दुखणे, असे त्याचे प्रकार आहेत. झालं? सिम्पटम झाले बाळांनो. आता पुढे जायला लागेल आपल्याला. डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, ते कसं डायग्नोस करायचं ते वरती दिलेलं आहे. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंड इन लॅबोरेटरी. आपल्या थ्रोट म्हणजे घशामध्ये जे लिक्विड आहे ते लॅबोरेटरीमध्ये चेकिंगला पाठवतात. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन कुठे कुठे आहेत? NIV म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, NIV पुणे, आणि NICD म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस दिल्ली. अशा 2 ठिकाणी ते चेक करता येतं. पुढे आता डू यू नो मध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. पहिली केस जी आहे स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको. कधी? 2009 मध्ये. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा. कोणामुळे होतो तो? इन्फ्लुएन्झामुळे होतो, ए मुळे. पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स, जी व्यक्ती डुकराच्या किंवा ज्याला स्वाईन फ्लू झालाय त्या मानवाच्या घामाच्या किंवा अदर थुंकीच्या सानिध्यात आले त्यांना तो डिसीज होतोय. पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. त्याच्यामुळे म्हणजे मेक्सिकोमध्ये पहिला पेशंट सापडला. तो कोणामुळे होतोय? कॉज्ड बाय व्हायरस इन्फ्लुएन्झा, कॅपिटल ए. पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. डुकराच्या सानिध्यात आलं तर स्वाईन फ्लू होण्याची शक्यता वाढली. तो जो इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे कॅपिटल ए, त्यालाच आपण अजून दुसरं नाव दिलेलं आहे H1N1. कोणाला म्हटलंय? व्हायरस इन्फ्लुएन्झा ए इज ऑल्सो कॉल्ड ॲज H1N1. पुढे जायला लागेल एड्स. आता हा एक भयंकर हे आहे
डिसीज आहे. असं इकडे एक फीत दाखवलेली आहे रेड इन कलर, तो त्याचा सिम्बॉल आहे बघा. एड्स काय, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम असं त्याचं नाव आहे. पहिले सगळे कॅपिटल जे आहे ते एकत्र करून त्याचं शॉर्ट फॉर्म तयार झालेलं आहे. दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV म्हणजे काय, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. परत बघूया, दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. दिस डिसीज व्हिक्टिम्स सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये बरेच अजून आजार असतात. ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग, त्याला सतत विकनेस जाणवतो आहे. आणि नॅचरल इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती जी आहे माणसाची तीच कमी कमी होत जाते. एड्स झालेल्या व्यक्तीला अजून बरेच आजार असण्याची शक्यता असते. Diagnosis of AIDS cannot be confirmed without test in medical laboratories. आता एड्सची जी टेस्ट आहे ती मेडिकल लॅबोरेटरीमध्ये केल्याशिवाय आपल्याला कन्फर्म ते सांगता येत नाही. आता काय आहे ते, इलिसा टेस्ट इज यूज, नाव आहे टेस्टचं. इलिसा टेस्ट इज यूज्ड फॉर प्रॉपर डायग्नोसिस, त्या टेस्टचं नाव आहे. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. एड्सचे जे लक्षण आहेत त्या व्यक्तीवर ठरतील, पण एड्स झालेला आहे म्हणजे त्या व्यक्तीला अजून बरेच आजार असण्याची शक्यता वाढली. आता ऑलवेज रिमेंबरमध्ये काय काय म्हणतात ते बघूया. एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे ज्या व्यक्तीला HIV झालेला आहे अशा व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा त्याला टच केलं, हस्तांदोलन केलं, तुमचं अन्न त्याला दिलं, त्याचं अन्न तुम्ही घेतलं तर तुम्हाला HIV किंवा एड्स होत नाही. दुसरं, our behavior with HIV infected person must be normal. ज्या व्यक्तीला HIV म्हणजेच एड्स झालेला आहे त्या व्यक्तीशी आपण योग्य पद्धतीने आणि नॉर्मल चांगलं बिहेव केलं पाहिजे. HIV डू यू नो मध्ये काय म्हणतात ते बघूया. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज. पहिल्यांदा HIV हा वानर जातीला झाला. आफ्रिकन कंट्रीजमध्ये जे वानर होते त्यांना झाला. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड एड्स म्हणजे काय, ही एक संघटना आहे. नॅशनल अकॉर्डिंग टू नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम ही एक संघटना आहे, ती कार्यरत आहे एड्स होऊ नये याच्यासाठी. अँड एड्स म्हणजे एड होऊ नये. काय म्हणतात ते, 80 to 85% HIV इन्फेक्शन्स इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स. म्हणजे आपल्या भारतामध्ये काय म्हणतात ते, अनसेफ म्हणजे सुरक्षित नसलेला सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाल्यामुळे आपल्याला आपल्या भारतामध्ये एड्स होत आहेत, त्याची शक्यता वाढली. आता बाळांनो आपल्याला थोडक्यात असं बघून घ्यायला लागेल. आपण काय काय बघितलं, पेज नंबर 6 वर हेल्थ त्याची व्याख्या बघितली. व्हॉट इज डिसीज ते बघून झालं. टाईप्स ऑफ डिसीजेस बघितले. नंतर इन्फेक्टियस डिसीजेसचा चार्ट तो तुम्ही काढून घेणार, नोट्स पूर्ण करणार. पहिल्या पेज नंबर 6 वरच्या 7 वरच्या तो पूर्ण चार्ट तक्ता कसा बसवायचा ते तुम्ही ठरवा. आकृती काढून घ्यायला लागेल 2.4. पुढे त्याच्यानंतर पेज नंबर 8 वर आपण काय बघितलं, इम्पॉर्टंट डिसीजेसमध्ये डेंग्यू आणि स्वाईन फ्लू आणि तिसरा एड्स असे 3 बघितले.
त्याच्यामध्ये डेंग्यूची आकृती, ते टायरची आकृती काढायला लागेल, 2.5 आकृती काढून घ्यायला लागेल एवढं, आणि त्याच्या पूर्ण दिलेल्या ज्या नोट्स आहेत, स्लाइड्स, त्या सगळ्या लिहून घ्यायला लागतील बाळांनो. आता थांबूया, आपण भेटूया पुढच्या वेळेला.